आज इथे मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने कमी तेलकट होणारी अगदी खुसखुशीत आणि खमंग अशी आळूवडी बनवलेली आहे। ही आळूवडी बनवायला अगदी साधी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आळूच्या वड्या बनवणार आहे। आपण नेहमी आळूच्या पानाला बेसन पीठ लावत असतो, पण मी आज त्या पद्धतीने न बनवता थोडीशी वेगळ्या पद्धतीने आळूच्या वड्या बनवणार आहे। मी 8 ते 9 आळूची पानं घेतलेली आहेत। आता ही स्वच्छ धुवून घेते। अशा पद्धतीने चोळायचं आहे। डायरेक्ट आपण नळाखाली जरी धुतली ना तरीही चालू शकते। आळूच्या पानाची देठं मी अगोदरच काढून घेतलेली आहेत आणि ते बघा अशा पद्धतीने पानं दोन्ही साईडने हलक्या हाताने चोळून धुवायची आहेत। आळूची वडी बनवण्यासाठी आज जी पद्धत वापरणार आहे ना ती अगदी साधी सोपी आहे। तर बघा अशा पद्धतीने मी सर्व पानं स्वच्छ धुवून घेणार आहे। अशा पद्धतीने आळूची पानं धुतल्यामुळे याच्यावरती जी धूळ किंवा घाण लागलेली असते ना ती निघून जाते। त्यामुळे अशा हलक्या हाताने व्यवस्थित चोळून मगच ही आळूची पानं घ्यायची आहेत। इथे सर्व आळूची पानं स्वच्छ धुवून झालेली आहेत। आता काय करायचं आहे, ही जी आळूची पानं आहेत ना ती अशा पद्धतीने आपण याचा रोल करून घ्यायचा आहे। आणि इथे आता मी ही आळूची पानं कट करून घेणार आहे। सुरुवातीला असं मध्यभागी कट करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे जुळवायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने कट करायचं आहे। बघू शकता अगदी छान असं कट होत आहे आणि याचे रोल करून कट केल्यामुळे अगदी सुंदरही दिसत आहे। तो व्यवस्थित कट करून झाल्यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही कट करून घेतलेली आळूची पानं टाकलेली आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये घालण्यासाठी एक वाटण बनवायचं आहे। त्यासाठी इथे मी 5 हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा घातल्यामुळे वडी पचायला हलकीही जाते, त्याचबरोबर त्याची टेस्टही वाढली जाते। आता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। जास्तही बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। इथे बघा अगदी छान असं वाटण तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये जो ओवा आणि जिरं घातलेला आहे ना त्याचा वास अगदी खमंग असा येत आहे। आता हे वाटण आपण कट करून घेतलेली जी आळूची पानं आहेत ना त्याच्यामध्ये टाकायचे। सर्व वाटण टाकत आहे। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकायची आहे। आता याच्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले घालायचे आहेत। इथे मी 1 छोटा चमचा धने पावडर टाकलेली आहे, अर्धा छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकलं की याला पाणी सुटायला सुरुवात होते। त्याचबरोबर इथे मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेत आहे। असा लिंबाचा रस पिळल्यामुळे काय होतं, आळूची पानं खाल्ली म्हणजे काय होतं, घशामध्ये खवखवतं। असं थोडंसं आंबट घातलं ना मग घशामध्ये खवखवत नाही। जर लिंबाचा रस घालायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही चिंचही ज्यावेळेस आपण वाटण बनवतो ना त्यावेळेस चिंच घातली तरीही चालू शकते, किंवा मग ज्यावेळेस आपण वाटण बनवतो ना त्यावेळेस लोणच्याच्या ज्या फोडी असतात ना त्याचं लाकूड काढून त्या फोडी घातल्या तरीही चालू शकते। आता मी याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालत आहे। एकदम जास्त बेसन पीठ घालायचं नाही। या आळूच्या पाण्याला जेवढं पाणी सुटलेलं असतं ना त्याच्यामध्ये जेवढं बेसन पीठ बसेल तेवढंच घालायचं आहे, जास्त घालायची गरज नाही। इथे बघा अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। जर तुम्हाला हे पातळ वाटत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन बेसन पीठ घालू शकता, पण हे अगदी परफेक्ट झालेलं आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे छान असं स्टीम करून घ्यायचं आहे, म्हणजेच उकडून घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट असा आपला हा रोल तयार झालेला आहे। अशी एक चाळण घ्यायची आहे ज्याच्यामध्ये आपण मोदक उकडतो ना ती चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा रोल ठेवलेला आहे। आता हा आपण उकडून घेऊया। इथे मी गॅसवरती अर्ध पातेलं पाणी ठेवलेलं आहे। पाण्यालाही अगदी छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता ही चाळण आहे ना ती अशी ठेवायची आहे। आता याच्यावरती असं
ताट पालतं घालून मध्यम गॅसवरती ही छान अशी उकडून घेऊया। आळूची वडी उकडाय ठेवल्यापासून बरोबर 20 मिनिटे झालेली आहेत। आता याच्यावरचं झाकण काढूया। इथे आता आपल्याला काय करायचं आहे, असा एखादा चाकू घ्यायचा, तो जर असा आत घालून बघायचा, ह्याला जर काही चिकटलं तर समजायचं आहे वडी अजून व्यवस्थित उकडलेली नाही। ते बघू शकता चाकूला लागलेलं नाही, म्हणजे अगदी छान अशी वडी वाफरलेली आहे। आता इथे मी गॅस बंद करते। ही चाळण आपल्याला काढून आपल्याला हा रोल पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। इथे मी एक स्टँड घेतलेला आहे, त्याच्यावरती चाळण ठेवते, म्हणजे हा जो रोल आहे ना तो लवकर थंड होईल, खालून ही व्यवस्थित वाफ जाईल आणि व्यवस्थित आपला रोल लवकर थंड होईल। रोल थंड होत आहे तोपर्यंत इथे मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। आत्ता या कढईमध्ये आळू वडी तळण्यासाठी तेल ओतत आहे। इथे मी ही आळू वडी डीप फ्राय करून घेणार आहे। तुम्ही हवं तर शॅलो फ्रायही करून घेऊ शकता, आणि जरी तुम्हाला फ्राय करायची नसेल तर तुम्ही एअर फ्रायमध्येही फ्राय करून घेऊ शकता। इथे आता हे तेल अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आपल्याला जर आळू वडी अगदी कुरकुरीत हवी असेल ना तर डीप फ्राय केली ना अगदी छान कुरकुरीतही होते आणि चवीलाही छान लागते। इथे बघा आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता हे मी कट करून घेते। नेहमी जशा आपण आळूच्या वड्या कट करतो ना त्याच पद्धतीने कट करायचं आहे, आणि हे रोल आहे ना तो पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कट करायचा आहे। गरम असताना तुम्ही जर कट केलं ना तर याचे भरपूर असे बारीक बारीक तुकडे होतात। इथे बघा मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे, आणि कट करतानाही जास्त बारीक कट करायचं नाही, साधारणतः अर्धा इंचाचं याची रुंदी असावी असं कट करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता अगदी छान अशी नेहमी आपण जशी आळू वडी बनवतो ना त्याच पद्धतीने याचा आकार आलेला आहे। आता आपण हे तळून घेऊया। बघा तेलही अगदी छान कडकडीत गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये या आळू वडी आपण तळून घेऊया। अगदी छान अशा कुरकुरीत होतात। गॅसची फ्लेम मध्यम ते हाय ठेवायची आहे, आणि छान अशा कुरकुरीत वड्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे। खूप जास्त कमी गॅसवरती या वड्या तळायच्या नाहीत, नाहीतर या वड्या खूप जास्त तेल पितात। इथे मी गॅसची फ्लेम मध्यम टू हाय ठेवलेली आहे, आणि इथे बघू शकता मस्त अशा आपल्या आळू वड्या तळत आहेत। दोन्ही साईडनी अगदी छान असा याचा थोडासा लालसर कलर येईपर्यंत आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आळू वडी अगदी आतपर्यंत तळलेली आहे। हे कसं ओळखायचं तर याच्यामधले जे बबल्स आहेत ना ते कमी होतात। तर बघू शकता याच्यामधले बबल्स आहेत ना तेलामधले ते कमी झालेले आहेत, म्हणजे आपली आळू वडी अगदी छान अशी परफेक्ट तळलेली आहे। आणि आळू वडी अगदी छान कुरकुरीत होण्यासाठी सगळ्यात शेवटी 1 मिनिट काय करायचं आहे, गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती 1 मिनिट तळून घ्यायची आहे। म्हणजे कमी गॅसवरती तळल्यामुळे आळू वडी छान कुरकुरीत होतात। इथे बघा मस्त अशी आपली आळू वडी दिसत आहे, अगदी छान आतपर्यंत तळलेली आहे। आता ही अशी आळू वडी तळली की याचा कलरही हलकासा चेंज झालेला आहे। आता मी याच्यातलं तेल नितळलेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व आळू वडी काढून घेत आहे। इथे मस्त असे सर्व आळू वडी आपल्या तळून झालेल्या आहेत। आता या गरमागरम असतानाच खायला खूप टेस्टी लागतात। अगदी खुसखुशीत आणि खमंग अशी आळू वडी तयार झालेली आहे। ही आळू वडी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा अशी खाल्ली तरीही टेस्टी लागते। तुम्हाला ही आळू वडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी राहा। नमस्कार।